आज आषाढी पौर्णिमा, या पौर्णिमेच्या दिवसापासूनच आपण ग्रंथवाचनाला सुरुवात करणार आहोत. आजचा दिवस जसा वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे तसाच आषाढी पौर्णिमेचा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तसं तर सर्वच पौर्णिमा ह्या तथागत बुद्धांच्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण अशा आहेत, परंतु वैशाख पौर्णिमेला जसं विशेष महत्त्व आहे तसंच विशेष महत्त्व या आषाढ पौर्णिमेला सुद्धा आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढ पौर्णिमेपासून ग्रंथवाचन का करतो, कारण पावसाळी ऋतू असतो आणि या ऋतूमध्ये भिक्षू संघ जेव्हा चारिका करत असत किंवा फिरत असत तेव्हा हा जो काळ असतो हा काळ जीवजंतूंचा प्रजननाचा काळ असतो. याच्यामध्ये नवनिर्मिती भरपूर होत असते आणि अशा वेळी जेव्हा भिक्षू संघ फिरत असत तेव्हा त्यांच्या पायाखाली हे जीवजंतू येऊन ते मरत असत आणि मग ही एक हत्या होत होती. आणि म्हणून काही लोकांनी, काही शेतकऱ्यांनी तथागत बुद्धांकडे विनंती केली की जेव्हा भिक्खू संघ इकडे फिरतो आहे तेव्हा आमच्या शेतातील काही नवीन उगवणारी पिकंसुद्धा त्यांच्या पायाखाली दबतात आणि त्यांचासुद्धा नाश होतो, सोबतच जीवजंतूंचाही नाश होतो. आणि मग तेव्हापासून तथागत बुद्धांनी भिक्खू संघासाठी हा नियम पाळून दिलेला आहे की आषाढी पौर्णिमेपासून 3 महिने म्हणजे जो पावसाळ्याचा काळ आहे त्या पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांनी एकाच ठिकाणी राहून चारिका बंद करून ग्रंथांचं पठण करावं, ग्रंथांचं वाचन करावं, एक प्रकारे धम्माचा अभ्यास करावा. आणि हा जो नियम आहे हा भिक्खू संघासाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा, उपासक उपासिकांसाठी सुद्धा हा नियम आपण वाचनाचा नियम आपण लावून घेतलेला आहे. आणि म्हणून बुद्धविहार आज जे आहे इथे, या बुद्धविहारात सुद्धा आपण ग्रंथवाचनाचा कार्यक्रम सुरू करत आहोत. तेव्हा आजच्या ह्या ग्रंथवाचनाचा सुरुवात करण्यापूर्वी आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाखळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. सन्माननीय अशोक इंगळे सरांना मी विनंती करते की त्यांनीही विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्माननीय रमेश तायडे साहेबांनाही विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. सन्माननीय विचारमंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प धूप दीपाने पूजन करावं. आजचे आपले जे ग्रंथवाचक आहेत सन्माननीय सुनील तायडे सर यांनाही विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं आणि आपल्या आदर्शांच्या पूजनाकरता उपस्थित व्हावं. सन्माननीय जेव्हा सुनील तायडे सरांना कुठे बाहेर जायचं काम असेल तेव्हा ग्रंथामध्ये खंड पडू नये म्हणून सन्माननीय सुनील इंगळे सर आपल्याकडे वाचन करण्यासाठी येणार आहेत. मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि वाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय खडसे सरांना. खडसे सरांनी सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय अशोक इंगळे सरांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय गजभिये साहेबांना. सन्माननीय रमेश तायडे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय भगत साहेबांना. ग्रंथवाचक सन्माननीय सुनील तायडे सर यांच्या स्वागताकरता मी विनंती करते विमलताई विरघट, कविताताई डोंगरे, वेणुताई शिरसाट आणि सुनीता बनसोडे मॅडम या. बुके सोबतच सुनील इंगळे सरांनी सुद्धा यायचं आहे. सन्माननीय समाधान जगताप साहेब नुकतेच उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. तसेच सन्माननीय विलासभाऊ धांडे यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय जगताप साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आणि ग्रंथवाचन ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा म्हणून आणि आजचं अध्यक्षीय भाषण सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. विचारमंचावर विराजमान सर्व मान्यवर आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथपठनाला उपस्थित असणारे सर्व बौद्ध उपासक उपासिका, माझ्या मित्रांनो, ग्रंथपठन या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमाचे असणारे आयोजक आपण सर्व उपासिका यांचं जेवढं कौतुक करावं, जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. नित्यनेमानं याही वर्षाला आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आयोजित करून शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही हा कार्यक्रम कंटिन्यू करता आणि संपन्न करता. जो संकल्प तुमच्या मनामध्ये आहे त्या संकल्पानुसार हे पूर्णपणे ग्रंथपठनाचं समापन आपण करत असता आणि म्हणून देखील आपलं कौतुक आहे. कोणतंही कार्य हाती घेतल्यानंतर
ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याला खूप मोठं महत्त्व आहे. ते लहान काम असो का मोठं काम असो, जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य मध्ये न सोडणे, याच्यासारखी बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांची असणारी महत्त्वाची भूमिका दुसरी कोणतीही नाही. तसं विद्यार्थी शिक्षण घेतात, काही विद्यार्थी शेवटपर्यंत शिक्षण घेतात, काही मध्येच सोडतात, तर ते काही सामाजिक दृष्टिकोनातून योग्य नाही. त्याचप्रमाणे आपल्या चळवळीचं देखील आहे. चळवळ हाती घेतली ती शेवटपर्यंत नेली पाहिजे. बुद्ध आणि धम्मग्रंथ याचं पठण ही लहान गोष्ट नाही, हे खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. ती एक प्रकारची अनमोल अशी चळवळ आहे आणि म्हणून या बाबीकडे आपण विशेषत्वाने ध्यान देता करिता आपलं कौतुक आहे. बुद्ध आणि धम्मग्रंथ याचं जे पठण आहे ते या ठिकाणी ज्या काही उपासिका आणि उपासक उपस्थित राहतील, तर या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग हे नियमितपणे आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा 90.4 कॉटन सिटी रेडिओ याचं असणारं रेकॉर्डिंग करीत असते. त्याचबरोबर आपला सोशल मीडिया जो आहे, जे याचे सूत्रसंचालक सन्माननीय इंजिनियर पवन पातोडे हे नियमितपणे याचं रेकॉर्डिंग आता ते करणार आहेत. आपल्या सोशल मीडियाद्वारा आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल डेलीचं असणारं रेकॉर्डिंग हे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर आणि विदेशात देखील याचं प्रसारण हे निश्चितपणे करीत असते आणि करणार आहे. आपला 90.4 कॉटन सिटी रेडिओ रेकॉर्डिंग करून 50 किलोमीटर अंतरापर्यंत याचं असणारं प्रसारण होत असते. 50 किलोमीटरच्या पलीकडे तो रेडिओ आपल्याला ऐकता येत नाही, परंतु आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, जे आताच मी सांगितलं त्याचे असणारे सूत्रसंचालक प्रतिष्ठानचे यूट्यूब चॅनलचे सन्माननीय इंजिनियर पवन पातोडे, जे आताही रेकॉर्डिंग यांचं चालू आहे, तर याला काही मर्यादा नाही, त्याच्या अंतराला काही सीमा नाहीत आणि म्हणून विदेशापर्यंत इंग्लंड, अमेरिका, जपान, शिलोन आपले प्रतिष्ठानचे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे जे लाईफ मेंबर आहेत ते जवळजवळ सगळ्या देशांमध्ये आहेत आणि म्हणून आपलं प्रतिष्ठान हे विदेशामध्ये देखील गेलेलं आहे. याचं प्रसारण डेलीचं तुम्ही एवढं अनमोल असं काम करत आहात की आपल्या यूट्यूब चॅनलच्या आधारावर हे संपूर्ण जगभर हे महत्त्वाचं काम प्रसारित होत आहे, म्हणून देखील आपलं कौतुक आहे. माझ्या आया बहिणींनो, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ याचं जे पठण आहे, याचं जे वाचन आहे, याचं जे विश्लेषण आहे, ते विश्लेषण अत्यंत महत्त्वपूर्ण असं स्पष्टीकरण या विषयातील असणारे तज्ज्ञ सन्माननीय सुनील तायडे सर, पुन्हा सन्माननीय सुनील इंगळे साहेब, सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर, हे खूप तज्ज्ञ मंडळी याचं वाचन करणार आहेत, याचं स्पष्टीकरण करणार आहेत आणि म्हणून त्यामधून आपण काय घेतलं पाहिजे ही गोष्ट सगळ्यात मोलाची आहे. पठण करणं म्हणजेच त्याचे असणारे संस्कार स्वतःवर करून घेणं आणि त्या संस्काराचं प्रतिबिंब हे समाजामध्ये उमटवण्याची असणारी प्रक्रिया ही प्रारंभ करणं आहे. धम्माचं असणारं ज्ञान ज्यांना ज्यांना असेल, धम्माचं असणारं ज्ञान हे ज्यांना ज्यांना असेल ते सर्वोत्तम क्रमांकाचे, पहिल्या क्रमांकाचे त्यागी लोक असतात. जे त्यागी नसतात त्यांनी कितीही जरी धम्म श्रवण केला तर असणाऱ्या त्या श्रवणाला आणि मिळवलेल्या त्या ज्ञानाला, संपादन केलेल्या ज्ञानाला ही कुठल्याही प्रकारची किंमत नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा प्रकारची जी म्हण आहे, ती म्हण बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांना लागू पडते आणि म्हणून ज्ञानी जे आहेत त्यांचं मूल्यमापन हे त्यांच्या त्यागाच्या आधारावर हे निश्चितपणे होऊ शकते. ज्ञान केवळ आहे आणि त्याग जर नसेल तर ते बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अनुयायी होऊ शकत नाहीत. तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो असं जर ज्ञान असेल, मी ज्ञान आहे हे दाखवण्याचं काम करतो आणि माझ्याकडे ज्ञान आहे याची स्तुती मी ऐकतो, तर माझ्या मित्रांनो,
हे पडत मूर्खांचं काम आहे. हे केवळ प्रतिगामी पांडित्य ज्यांच्याकडे असते, त्याला ब्राह्मण वर्ग आपण म्हणतो, त्या पंडितांकडे तशा प्रकारचं ज्ञान असते. ते ज्ञान असणं आणि असलेलं ज्ञान दाखवणं हे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या वृत्तीप्रवृत्तीतून हा त्याग ओसंडून वाहला पाहिजे. त्याग जर नसेल तर आपण बुद्धाचे, बाबासाहेबांचे अनुयायी होऊच शकत नाही. आणि त्यामुळे त्यागाचं प्रतिबिंब या बुद्ध आणि धम्मग्रंथ याच्या पठणामधून आणि स्पष्टीकरणामधून हे समाजापर्यंत पोचलं पाहिजे. तरच माझ्या मित्रांनो त्या पठणाला, त्या स्पष्टीकरणाला हा अर्थ प्राप्त होतो. म्हणून आपण या ठिकाणी आपण पाहिलं असेल, त्याग म्हणजे काय मोजावं लागेल. त्याग हा मोजत असतात. वेळ किती देतो, क्षमता किती देतो, कार्यक्षम आहो हे किती इंडिकेट करतो. आणि या सगळ्या गोष्टीतून नंतर मग आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून भारतातील आपला बुद्ध फुले शाहू आंबेडकरी समाज जो आहे हा अक्षरशः लुळा पांगळा आहे. आपला समाज अकोला शहर घ्या, जिल्हा घ्या, महाराष्ट्र घ्या आणि व्यापक विचारानं केलं तर देश घ्या, तर अक्षरशः आज तारखेला देखील आपला समाज सर्वांगीण बाबतीमध्ये लुळा पांगळा आहे. ते लुळं पांगळेपण, हे मागासलंपण हे जर समाप्त करायचं असेल तर माझ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक त्याग आहे. एखादी व्यक्ती परिश्रम करते, आनंदच आहे. त्याची कार्यक्षमता पणाला लावते, आनंदच आहे. वेळ देतो, आनंदच आहे. पण याच्या पाठीमागं जर तो आर्थिक त्याग करण्याची वृत्ती प्रवृत्ती लपवून ठेवत असेल तर माझ्या मित्रांनो ते सोंगाळेपण ठरू शकते. आपल्या देशाच्या समाजव्यवस्थेच्या आधारावर पाहिलं तर ते सोंग ठरू शकते. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपणाला शिक्षण फुकट दिलं, नोकऱ्या फुकट दिल्या, श्वासोश्वास फुकट दिला. त्यामुळे आपला समाज स्वाभिमानानं मोलमजुरी करतो, स्वाभिमानानं नोकऱ्या करतो. पण हे सगळं करत असताना आपल्या समाजाचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी जर तो आर्थिक त्याग करत नसेल तर ते केवळ व्यर्थ ठरू शकते. 70 वर्षाचा कालावधी हा असा दिसतो आपल्याला. 70 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला त्याग समाजानं केलेला नाही. आणि तो त्याग न केल्यामुळे आज आपला समाज झोपडपट्ट्यांमध्ये दिसतो, त्याच्या हातात कटोरा दिसतो आणि असा समाज स्वाभिमानी होऊ शकत नाही. किंबहुना शेवटी मी आपणाला सांगतो, आपण अनेकदा ऐकलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका शब्दात एका वाक्यात सांगितलं, जी व्यक्ती, जो परिवार, जो समाज गरीब असेल, मग ती गरिबी आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जी व्यक्ती, जो परिवार, जो समाज गरीब असेल ते बौद्ध होऊ शकत नाहीत, ते बौद्ध होऊ शकत नाहीत. आणि म्हणून माझ्या आया बहिणींनो मी स्पष्टपणे आपणाला सांगतो, आपल्या समजदारीचं परिवर्तन हे त्यागात झालं पाहिजे. आपल्या ज्ञानाचं परिवर्तन त्यागात दिसलं पाहिजे. तरच आपण बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहो हे स्पष्ट होईल. बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचन करत असताना, केल्यानंतर, वाचन संपल्यानंतर, ग्रंथ संपल्यानंतर आपल्या नेहमीच्या उर्वरित जीवनाच्या असणाऱ्या वर्तन व्यवहारातून त्याग हा झिरपलाच पाहिजे, कंटिन्यू झिरपला पाहिजे, सातत्यानं झिरपला पाहिजे. तो समाजाला दिसला पाहिजे. मी त्याग करतो पण दिसू देत नाही, हे ढोंगीपण आहे. माझा त्याग खूप आहे पण लोकांना माहीत नाही, हा ढोंगीपण आहे. त्याग हा स्पष्ट दिसला पाहिजे आणि त्याग दिसणारी गोष्ट आहे. त्याचा प्रकाश हा समाजाचं सर्वांगीण दारिद्र्य नष्ट करण्यासाठी होत असतो. लाईट पडतो पण तो दिसत नाही, असं कसं होणार आहे? लाईट लावला पण तो दिसत नाही, असं कसं होणार आहे? बटन दाबलं तर प्रकाश दिसणारच आहे. अशा पद्धतीनं आपल्या वर्तन व्यवहारामध्ये, आपल्या म्हणजे समाजाच्या वर्तन व्यवहारामध्ये, म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ ज्यांनी वाचला असेल, जे बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या गोष्टी करतात, त्या लोकांच्या वर्तन व्यवहारातला त्याग हा आघाडीवर असला पाहिजे.
एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि आपणाला भरभरून शुभेच्छा देतो, मंगलकामना करतो. आपण अत्यंत शांत चित्तानं बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ याचं वाचन करून त्या वाचनानंतर आपल्या मनामध्ये धम्माच्या बाबासाहेबांच्या बाबतीत जे विचार येतील ते विचार आपण शिकलेले सवरलेले आहो, ते विचार आपण नोंद करून ठेवले पाहिजे. त्याच्यावर लेख लिहिण्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यावर काव्यरचना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजाचं प्रबोधन या आधारावर मी कसं करू शकते याचा विचार केला पाहिजे, ते लेखणीमध्ये उतरवलं पाहिजे आणि आपला समाज न्यायपत्र पेपर आहे त्याच्यासाठी पाठवला पाहिजे की ऐतिहासिक प्रतिष्ठानवर बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जे वाचन आम्ही केलेलं आहे आणि करत आहोत, तर त्या आधारे माझ्या मनामध्ये आलेले सामाजिक दृष्टिकोनातले विचार या लेखामध्ये मी मांडत आहे. अशा प्रकारची विचारांची मांडणी आपण करू शकता, आपल्या समाज न्यायपत्रामध्ये आपण प्रकाशित करू शकतो आणि म्हणून अशी प्रेरणा देखील आपणाला निश्चितच मिळणार आहे आणि आपण त्याचा पुरेपूर उपयोग करावा अशी मी पुन्हा नम्र विनंती करतो. ही दानपेटी इथं आणण्याचा तोच एक मुद्दा आहे जो तुम्हाला सांगितला. आपण जबरीनं त्यात टाकतच जावं असं माझं म्हणणं नाही, नसतानाही मी कुठूनही आणून टाकतो असं माझं म्हणणं नाही, तुम्हीच टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही, हे केवळ तुमच्याचसाठी दानपेटी इथं आणली असं माझं म्हणणं नाही. हे केव्हाचंच नियोजन आहे, आपलं नियोजन आहे. इथं दानपेटी असायला पाहिजे. हे आपल्या प्रतिष्ठानचे मॅनेजर तुषार खंडेराव आणि अनेकदा आम्ही चर्चा देखील केल्या की या ठिकाणी सातत्यानं दानपेटी 24 आवर्स ही असायला पाहिजे आणि म्हणून तुमच्यामुळे त्या विचाराला प्रत्यक्ष प्रॅक्टिकली या ठिकाणी त्याचा अंमल आपण करू शकलो, याचं क्रेडिट, याचं श्रेय देखील तुम्हाला जाते. म्हणून पुनश्च तुम्हाला त्या संदर्भातलं देखील तुमचं कौतुक आणि अभिनंदन आहे. आपल्या बुद्ध आणि धम्मग्रंथाच्या पठणाच्या उद्घाटनापासून बुद्ध विहारामध्ये दानपेटी असायलाच पाहिजे याचा अंमल या ठिकाणी आपण आजपासून करतो आहे. म्हणून तुम्ही दररोज टाकले पाहिजे हे डोक्यातून काढून टाका. हे जनरल मी संभाषण आपल्यासोबत केलेलं आहे. हे केवळ तुमच्यासाठी नाही आहे, इथं येणारी प्रत्येक व्यक्ती जी असेल त्यानं त्या दानपेटीचा उपयोग केला पाहिजे. आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानसारख्या ठिकाणी जिथं प्रॉपर उपयोग होतो अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपल्या पैशाचा प्रॉपर उपयोग कुठं होत असेल, अन्य ठिकाणी होत नाही असं आपलं म्हणणं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्यापुरतं बोलूया, हे 100% आपल्या पैशाचा सदुपयोग होतो समाजाच्यासाठी, म्हणून आपण दानपेटीचा उपयोग केला पाहिजे एवढं आपण या ठिकाणी संबोधन करूया. आणि ही दानपेटी टेम्पररी अशी समोर ठेवलेली आहे. आता त्यानंतर सन्माननीय वंदनाताई तायडे आणि आपण सगळे मिळून ठरवून ती दानपेटी आतून कशा प्रकारे ठेवता येईल वगैरे तुम्ही डिसाईड करायचं आहे एवढं या ठिकाणी सांगतो. पुनश्च शुभेच्छा देतो. खूप लांबणीवर मी बोललो, आपल्या कामात आपल्या असणाऱ्या वाचनामध्ये थोडा व्यत्यय आला असेल त्याबद्दल मी क्षमा देखील आपली मागतो. कारण आम्हाला देखील आता जे बुद्ध आणि धम्मग्रंथाच्या पठणाचा जे आजचा कार्यक्रम आहे तो ऐकायचा आहे एवढं या ठिकाणी सांगतो. सगळ्यांचं कौतुक करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. आपण आज जे बोललात ती धम्मदेसनाच होती एक प्रकारची, कारण दानाचं महत्त्व त्याच्यामधून आम्हाला कळालेलं आहे. आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, उपस्थित झालात, अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. सन्माननीय अशोक इंगळे सरसुद्धा उपस्थित झालेत, मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सन्माननीय रमेश तायडे साहेब उपस्थित झालेत, मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सन्माननीय जगताप साहेब उपस्थित झालेत, मी त्यांचेही आभार व्यक्त करते. आपण सर्वजण उपस्थित झालात आणि यानंतर आपण ग्रंथ ऐकणार आहोत, त्यासाठी मी आपणा सर्वांचेही आभार व्यक्त करते. आपल्याकडे प्रतिष्ठानवर 20वा हिस्सा धम्मदानाची एक योजना आहे. त्यामध्ये सन्माननीय सना खंडेराव सर, जे की आपले व्यवस्थापक तुषार खंडेराव साहेब आहेत, यांचे वडील आहेत, हे दरमहा 2000 रुपये प्रमाणे
20वा हिस्सा त्यांचा धम्मदान करत असतात. त्यांनी आज जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचा 20व्या हिश्श्यात 12,000 रुपयाचा एक चेक आपल्याकडे सुपूर्त केलेला आहे. मी खंडेराव परिवाराचे आभार व्यक्त करते, अभिनंदन करते. आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या सन्माननीय अश्विनीताई भगत, ज्या की जेव्हापासून आपले धम्मसंस्कार वर्ग सुरू झालेले आहेत तेव्हापासून त्या धम्मसंस्कार वर्गाला येतात, नियमितपणे शिकवतात. आणि यावर्षी त्यांची तब्येत थोडी उन्हाळ्यामध्ये खराब झालेली होती, परंतु आज त्या इथे बुद्धविहारामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे. त्यामुळे सन्माननीय भगत मॅडम आणि भगत साहेब या दोघांनाही मी समोर आमंत्रित करते आणि सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांना विनंती करते की त्या अगदी सुखरूप आपल्यामध्ये आलेल्या आहेत. त्यांना दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देते आणि सरांकडून स्वागत स्वीकारावं अशी विनंती करते. या मॅडम. सौ वंदना तायडे मॅडम 30 जूनला सेवानिवृत्त झाल्या आणि सगळ्यांची इच्छा होती की हा कार्यक्रम आपण खूप मोठ्या प्रमाणात करावा. पण त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की माझा सत्कार खूप लोक येतील, खूप खर्च करतील आणि आतापर्यंत खूप सत्कार झाले, म्हणून मला सत्कार नको. म्हणून आज या आषाढी पौर्णिमेच्या निमित्त त्यांच्याकडून या बुद्धविहाराला 50,000 रुपयाचं दान या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद. सन्माननीय सुनील तायडे सरांना विनंती करते की त्यांनी ग्रंथ वाचनाला सुरुवात करा. सम्मा सम्बुद्धो भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि
सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि शिखापदं समादियामि साधु 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 एतं कुसुमसन्तति पूजयामि निदस श्रीपादसरोजे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन नमामि मुखं पुफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तमोगतं बुद्धधम्मं च सङ्घं भवा धातोद्धातु गभे लङ्काय जम्बुदीपे इदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केसलोमाधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सबं सबठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि रूपं सकलं सदा ईशो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो पुरीसधम्मसारथी सत्ता देवमनुसानं बुद्धो भगवाति बुद्धयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता अचुपन्ना च ये बुद्धा नास्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सुवरोत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं चिरतनं लोके विजति विविधा भूतु समानसयि तस्मासोऽपि भवन्तु ते तो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको एहि वसिको पनायको
पश्चात्तं वेदितपो विरुहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मा अचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नति मे शरणं अय्यं नमो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण भूतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम चिरतनं लोके विचति विविधा पुतु तस्मात् सोति भवन्तु ते सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुग्गला स भगवतो सावकसङ्गो बहुन्नेयो पाहुन्नेयो तप्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यखेतं लोकसागोत्ति जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घानागता पशुपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा नति मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण भूतु मे जयम् उत्तमङ्गेन वन्देहं संवच्चति विधुत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम किञ्चिरतनं लोके विचति विविधा भूतु तस्मात् सोति भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदकेयो सद्विन्द्रियो सपमालपहिनो गुणेहिने केहि समेते पतो अनासहोतं प्रणमामि सङ्गम् सकरणं कुशलसुपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं सुचरितं नतं तु चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभोगासति यो च अपि सुत्वानं पश्यति सवे धम्मधरो
वरम् एतेन सज्ज नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 धम्मं समर्पण समारंभ मी समोर म्हणणार आहे माझ्या मागे. आम्ही हे क्षेत्र त्रिरत्नास समर्पण करतो. मानवाच्या संबोधी प्राप्तीचा आदर्श अशा बुद्धास आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो. ज्या धम्ममार्गाच्या आचरणात आम्ही सिद्ध झालो आहोत त्या धम्मास आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो. ज्यांच्या परस्पर कल्याण मित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो अशा संघात आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो. येथे कोणत्याही व्यर्थ शब्दांचे उच्चारण केले जाऊ नये. येथे चंचल विचारांनी आमची मने कंपित होऊ नयेत. पंचशिलांच्या परिपालनासाठी, ध्यान साधनेच्या सरावासाठी, प्रज्ञेच्या विकासासाठी आणि संबोधीच्या प्राप्तीसाठी आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो. बाह्य जगात जरी संघर्ष तेवत असला तरी येथे मात्र शांती नांदो. बाह्य जगात जरी द्वेष उफाळत असला तरी येथे मात्र मैत्री नांदो. बाह्य जगात जरी दुःख खदखदत असले तरी येथे मात्र आनंद नांदो. पवित्र समजलेल्या ग्रंथाचे पठन करून नव्हे किंवा पवित्र समजलेल्या जलाचे सिंचन करूनही नव्हे तर संबोधी प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनून आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो. या परिमंडळाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती परिशुद्धतेची कमलदले उमलोत. या परिमंडळाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती दृढ प्रतिज्ञेचा वज्रतट उभा राहो. या परिमंडलाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती संसाराचे निर्वाणात परिवर्तन करणाऱ्या अग्निज्वाला उफाळोत. येथे बसून, येथे आचरण करून आमची मने प्रबुद्ध बनवत, आमचे विचार धम्म बनवत आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनवत सर्व प्राणीमात्रांच्या सुखासाठी आणि सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी काया, वाचा आणि मने करून आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो. साधू
साधु साधु. उद्यापासून आपल्या ग्रंथपठनाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि आपली एका तासाची वेळ आहे फक्त आपल्याकडे 5 ते 6 वाजेपर्यंत. त्या एका तासामध्ये आपण लांबलचक पूजा न घेता आपण जास्तीत जास्त वेळ ग्रंथ श्रवणासाठी आपण देऊ शकतो तुमच्या ह्याच्यानुसार. 5 मिनटं आपण वंदनेला देऊ एका तासातले आणि 5 मिनटं आपण शांत बसण्यासाठी देऊ ध्यान साधनेसाठी आणि नंतर 50 मिनटं नॉनस्टॉप आपलं ग्रंथपठन आणि त्याचं स्पष्टीकरण देण्याचे आम्ही प्रयत्न करू. आम्ही इंगळे साहेब आम्ही काही असे तज्ज्ञ नाही आहे, परंतु आमचा प्रयत्न राहील तुम्हाला की जास्तीत जास्त तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आम्ही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे एकूण 8 खंड आहेत आणि 8 खंडामध्ये आपल्याला हा ग्रंथ 3 महिन्यामध्ये संपन्न करायचा आहे आणि ही स्पष्टीकरण जर आपण ग्रंथाचं करून घेतलं तर ती गोष्ट काही शक्य होत नाही 3 महिन्यामध्ये. परंतु सुरुवातीचे काही खंड आहेत की जोपर्यंत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं जे चरित्र आहे, जन्मापासूनची कथा आहे, पूर्वज कसे होते त्यांचे, ह्या सगळ्या बाबी आपल्याला सहजपणे समजतात, वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येतात. परंतु पुढे पुढे बुद्धांनी त्यांचे जे गुरु आहेत त्या गुरूंच्याकडे कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं, कसं शिक्षण घेतलं, हे मग स्पष्टीकरणाचा तसेच बुद्धांची जी शिकवण आहे ती शिकवणसुद्धा आपल्याला स्पष्टीकरणामधून आपल्याला समजून घ्यायची आहे. तर जो भाग आपल्याला सहजपणे समजतो तो आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू वेगामध्ये. जिथं स्पष्टीकरण करायचं आहे तिथं योग्य तेवढं स्पष्टीकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. अशा प्रकारे आपण प्रयत्न करूया की हे 8 खंड आपल्या 3 महिन्यामध्ये संपन्न होतील. तर सूचना अशी आहे आपल्याला की आपण 10 मिनटं आधी विहारामध्ये उपस्थित असलं तर अधिक चांगलं होईल, कारण आपण आपल्या वेगवेगळ्या घरच्या कलहामधून ताणतणावामधून आपण या ठिकाणी येऊन 10 मिनटं तरी आपण या ठिकाणी शांत असलो पाहिजे. आणि दैनंदिन आता 3 महिने दैनंदिन जे कामं आहेत आपल्या घरचे गृहिणींचे सर्वांचे आहे तर ते कामं थोडे आपण त्याच्यात परिवर्तन करूया, बदल करूया. कारण इथं जर तुम्हाला यायचं आहे तर इथं आल्यानंतर असं तुमच्या मनात यायला नको की बा आता इथून घरी जाऊन स्वयंपाक करावा लागेल, कामं राहिलेली असतील. तर स्वयंपाक आधीच करून घ्या 4 वाजतापासूनच काय असेल ते. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला घरच्या कुठल्याही गोष्टीची अडचण भासणार नाही, ते विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. आणि हा ग्रंथ दरवर्षी याचं वाचन केलं जातं, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा ग्रंथ ऐकतो, समजावून घेतो, तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचे खूप वेगवेगळे अर्थ आपल्याला यामध्ये स्पष्ट होतात, नाही का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निर्मिती केली या ग्रंथाची, बुद्ध आणि त्यांचा धम्म, तर हे पूर्ण त्रिपिटकांचा अभ्यास करून आणि बौद्ध धम्माचे जे काही वेगवेगळे पंथ आहेत, महायान, हीनयान, वज्रयान, मंत्रयान, तंत्रयान, म्हणजे खूप सारे पंथ आहेत की ते जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये विखुरलेले आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास करून बुद्ध धम्म म्हणजे काही फक्त केवळ हा ग्रंथच नाही आहे, तर त्रिपिटक जे आहेत त्या त्रिपिटकमध्ये पूर्ण बुद्धाची शिकवण आहे. परंतु बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर, दीक्षा आपल्याला दिल्यानंतर जो ग्रंथ दिला, हा ग्रंथ बुद्ध धम्माची एक ओळख म्हणून, आहे का नाही, बुद्ध धम्माचा एक परिचय म्हणून, आपण जसं मुद्दे म्हणतो आपण, त्या मुद्द्याच्या स्वरूपाचाच हा ग्रंथ आहे. एका मुद्द्याचे जर आपण स्पष्टीकरण केलं तर आपण त्रिपिटकामध्ये घुसणार आहोत, नाही का. तर त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे आहेत तत्वज्ञानाचे ग्रंथाचे, आहे का. तर त्याच्यामध्ये आपण न घुसता बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिलेला आहे, अगदी शॉर्ट करून धम्माचा सार म्हणू आपण त्याला, आहे का नाही. आणि तेवढं जरी आपण आपल्या जीवनाच्या आचरणामध्ये आणलं तरी आपण खूप काही चांगलं सुखी जीवन आपण जगू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी
उपस्थित होताना आपण अशा प्रकारच्या मानसिक अवस्थेत यायचं आहे की कुठल्याही प्रकारचे ताणतणाव आपल्यामध्ये नसले पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरी ग्रंथ असतील ते ग्रंथ सोबत आणायचे. कुणाला काही नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी वही पेन पण सोबत आणायचा, ठीक आहे नाही. आणि बसण्यासाठी आपल्याला कुशन पाहिजे आहेत, ठीक आहे नाही, कारण त्याच्याशिवाय आपण आरामदायक बसू शकत नाही. आपल्याकडे खुर्च्या पण आहेत, तर पाहूया आपण कुशनची सुद्धा कशा प्रकारे आपण व्यवस्था करू शकतो. तर आजच्या दिवशी या ठिकाणी एवढ्या सूचना ठीक आहेत. उद्या आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत ग्रंथपठनाला. 6:30 वाजता चालेल ना? थांबलं ते तर हे करुणा के सागर, करुणा की ज्योति, करुणा के दीपक हो तुम, ओम मणिपद में, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ। हे करुणा के सागर, करुणा की ज्योति, करुणा के दीपक हो तुम, ओम मणिपद में, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में। हे करुणा के सागर, करुणा की ज्योति, करुणा के दीपक हो तुम, ओम मणिपद में, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं भीमबाच्या प्रेरणेने आले
पेटवी